या ठिकाणी प्रकाश तुकाराम मोहरे सर या छत्रपती अवॉर्ड देताना या ठिकाणी आहेत. डिगीकर म्हणून जे महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी दिसत आहेत. आपण त्यांच्या घरातील हे शोकेश, त्यांचे मेडल्स या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर सरांचा मुलगा या ठिकाणी दिसतोय, त्यांचे नातेवाईक, त्याचबरोबर सुविद्यापत्नी, सरांचं आणि सरांच्या नातेवाईक. या ठिकाणी प्रकाश तुकाराम मोहारे सर या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत आणि आज आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. ते 2002-2003 चे छत्रपती अवॉर्डी असून पिंपरी चिंचवड मधील पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामधले पहिले छत्रपती अवॉर्डी आहेत आणि त्यांनी अपंग असून सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती गगनझेप घेऊन त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडकरांचं नाव मोठं करण्याची प्रक्रिया घडवलेली आहे. आणि पिंपरी चिंचवड जी औद्योगिक नगरी म्हणून जिचं नाव होतंय, तर तिचं क्रीडा नगरीमध्ये कसं रूपांतरित होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव कसं होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही जी गगनझेप घेतली आंतरराष्ट्रीय स्तरावरती, तर त्या अनुषंगाने कोणकोणत्या स्पर्धामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा तुम्ही भाग घेतलेला आहे? सध्या एशिया ऑलिम्पिक आणि जवळजवळ आतापर्यंत महाराष्ट्राच्या आणि इंडियातल्या 30-35 नॅशनल झाल्या. 30-35 नॅशनल मध्ये मेडल आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. आणि इंटरनॅशनलला एशियाला मेडल आहे मला, गोल्ड मेडल. इंटरनॅशनल 5-6 इंटरनॅशनल पण झाल्या, कॅम्प अटेंड झाले इंटरनॅशनलचे. सर, कोणकोणते देश सांगता येईल तुम्हाला की बाबा ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाची वागणूक मिळाली, मदत झाली, माहिती मिळाली? जवळजवळ इंटरनॅशनलला मी जेवढे गेलो, बँकॉक, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, लंडन, या ठिकाणी चांगल्या दर्जाचे हे होते. आणि खेळच तिथं एक आधुनिक याच्या दर्जाचे असतात, त्यामुळे तिथं वागणूक पण वेगळ्याच दर्जाची भेटते आपल्याला. सर, इतक्या मोठ्या दर्जाची तुम्ही गगनझेप घेतलेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुमचं जे बालपण भोसरी परिसरात गेले त्यावेळची परिस्थिती अत्यंत खेडेगावाची अशी होती. आताची जी भव्यदिव्य अशी महानगरपालिका दिसते अशी नव्हती. तर त्या दृष्टिकोनातून तुमचं बालपण, तुमचं लहानपणीचं शिक्षण आणि तुमची आवड याबद्दल तुम्ही माहिती सांगा. लहानपणीचं बालपण हे माझं भोसरी भागातच झालं. जन्मत माझं भोसरी भागात झालं. लहानपणीचं शिक्षण हे छत्रपती हायस्कूलमध्ये झालं. आई वडिलांचं सहकार्य सर्वात मोठं होतं, भावांचं सहकार्य होतं. त्यातून ही गगनचुंबी आणि खेळाची आवड ही शालेय जीवनातच निर्माण झाली मला. 3 चाकी सायकल होती माझ्याकडे. पुण्यात आपल्या मॅरेथॉन व्हायच्या 3 चाकी सायकलच्या, त्या दर्जाने त्याच्यात पदार्पण केलं. त्याच्यात आवड निर्माण होत गेली. मग मी गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक अशा स्पर्धांनी, कॅरम झालं, खेळत गेलो. त्यानंतर मग पॉवर लिफ्टिंग मध्ये हे केलं पदार्पण. पॉवर लिफ्टिंग पर्यंत आतापर्यंत बराच घेतली. सर, तुम्ही जे सांगितलं की आज 15 ते 16 किलोमीटरचा हा पुण्याचं जे अंतर आहे, तुम्ही ते 3 चाकी सायकलवर जात होते, तर त्याच्याविषयी माहिती सांगा की कसा प्रवास घडायचा आणि पाऊस पाणी त्याच्या संदर्भात काय माहिती सांगा. काय एखाद्या दिवशीची अडचण वगैरे काय सांगाल? खूप अडचणीतून, कारण रस्ते खराब असायचे त्या टायमाचे. पिंपरीच्या महानगरपालिकेत एवढं हे नव्हतं. आता जे आहे तेच पहिलं नव्हतं. रस्त्याचे अडथळे निर्माण व्हायचे, पाऊस यायचा, ऊन वारा, पाऊस बघितला नाही. मी इथून नेहरू स्टेडियमला 3 चाकी सायकलीवर प्रॅक्टिसला जायचो. तिथून प्रॅक्टिस करून, गोळा बाला थाळीची प्रॅक्टिस करून, परत जिमचे प्रॅक्टिस करून, परत रात्री 10-11 वाजता रिटर्न परत मी 3 चाकी सायकलीवरती जायचो. सर, हे खरं तर अत्यंत चित्तवेधक म्हणता येईल, अगदी डोळ्याला पाणी येईल अशा पद्धतीचं हे तुमचं कष्ट आहेत, प्रयत्न आहेत. तर ह्यासाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली? शासकीय लेवलला, सामाजिक लेवलला आणि इतर शेजारी वगैरे अशा लोकांच्या संदर्भात?
तसा घरच्यांचा खूप मोठा आधार होता त्याच्या मागे. त्यांचा रिस्पॉन्स होता. परत मला कोणतीही क्षेत्रात मी निघालो तर ते आडवीत नव्हते. हा सर्वात महत्वाचा भाग होता. आणि सामाजिक क्षेत्रात पण फक्त मदतीच्या अपेक्षा न बाळगता मी करीत होतो, सर्वांसमोर भेटत होतो. पण जसं पाहिजे तशी अपेक्षा माझ्याकडून त्यांच्याकडून मला काही मिळत नव्हती. जसे नगरपालिकेकडून आता कुठं जाऊन आला की लगेच सत्कार किंवा हे होतं, तसं आपण स्वतःहून त्या नगरपालिकेला दाखवायचं की मी हे आहे, मी असं आहे, मी इंटरनॅशनल प्लेअर आहे. तर ते कितपत योग्य आहे ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. म्हणून मी त्यांच्यापर्यंत अप्रोच केलं. कारण आपण एवढा खेळ खेळायचा, आपलं जीवाचं रान करायचं, त्याचं चीज होत नव्हतं या क्षेत्रात. सर, आता तुम्ही तुमचं स्वतःचं BA सुद्धा कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे डिग्री तुम्ही पूर्ण केलेली आहे. आणि पॅरा ऑलिम्पिक ह्या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेतल्यामुळं फक्त पॅरा ह्या नावामुळं तुम्हाला क्लास 1 ऑफिसरची नोकरी भेटत नाही. तर त्याच्याविषयी तुमचे जे अनुभव आहेत, तुमचे जे कुणाकुणाशी बोलणं होते, तर त्या संदर्भात काय सांगाल सर? सध्या माझं बोलणं होत आहे गव्हर्नमेंटशी. गव्हर्नमेंट म्हणतात की त्याच्यात आम्ही चेंजेस करणारे, चेंजेस होणारे, पण त्याला आता 2-3 वर्ष आला की हाच कालावधी चालू आहे. आता तो कधी होईल त्याच्यावर तर आमचं डिपेंड आहे. पण तोपर्यंत आशा प्लस आमचं एज हे निघून जाईल अशी पण एक खंत निर्माण होते. सर, आता तुम्ही स्वतः जिमचा व्यवसाय करताय, तर त्याबद्दल काय सांगाल सर? कोणते जिम आहे, किती मुलं? तिथं खूप फेस करायला लागतो. आता मी दोन्ही पायाने अपंग आहे. एक नवीन मुलगा आला तर एक क्लॅरिटी असतो की त्याला ह्या सर लोकांना शिकवता येईल का नाही. काउंटरवरती बसलं की अपंग आहे, ह्या क्षेत्रात त्यांना शिकवता येत आहे का नाही. याच्यातून फेस करीत आज माझे जे इंटरनॅशनलला नाव आहे ह्या बेसवरती, किंवा खेळाडू विषयी आदर सर्वसामान्यांमध्ये तो खूप मोठा आहे. हे जे बाकीच्या लोकांपेक्षा जे लहान मुलं किंवा जे जिम करणारे क्षेत्र आहे त्याच्यात जो अनुभव आहे, त्या मुलांना जो आदर वाटतो त्याच्याविषयी फेस करताना खूप हे झालेला आहे. त्याच्यातून फेस करायला गेलो, पण आज ह्या क्षेत्रात जे उभं राहिले, जी बागायला घेतली ती खूप हे आहे. सर, या परिसरातल्या जे शाळा आहेत, तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचे खेळाडू आहेत, तर तुम्हाला किती शाळांनी तुम्हाला निमंत्रण दिलंय 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि त्यांचे जे क्रीडा दिन असतात त्या दिवशी? असं म्हणजे आता तुम्ही जे जशा पद्धतीने कोणाकडून नंबर मिळाला अशा काही शाळांनी तसं केलं, बोलावतात 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. पण इतकंसं जे खेळाडूला वाव पाहिजे तसा नाही. जी पब्लिसिटी आता राजकीय क्षेत्रात भेटती, एखादा प्रभाग अध्यक्ष झाला किंवा एखादा कोणत्या क्षेत्रातला अध्यक्ष झाला, अधिकारी आला की त्याला जे पेपरला जे जाहिरात येते, तशी खेळाडूला आली तरच तो तिथपर्यंत जाईल ना. त्याच्याविषयी हे माहीतच नसलं कुठून येणार शाळा, तरी आपल्यापर्यंत कशी येणार? निश्चितच. म्हणजे पब्लिसिटी कमी. सर, आज तुमच्या महानगरपालिकेच्या वतीने अनेक जिम या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या पडून आहेत. त्यांना ते चालवायला देण्याची प्रक्रिया घडते, परंतु चालत नाही. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सल्ला द्याल? चालवण्याची प्रक्रिया जरी दिली तरी ते त्याला इन्स्ट्रुमेंट आहे, ते जर योग्य तऱ्हेचे नसेल तर त्या ठिकाणी जिमला येणार तरी कोण? कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जिम खूप हे झालेलं आहे. आता लेटेस्ट व्हर्जन आलेले आहेत, लेटेस्ट मशिनरी आल्या, त्या धोरणांनीच. आणि आता जी नवीन पिढी आहे ती सर्व त्याच पद्धतीने बघते की आम्हाला काय भेटेल जिम मधून. जर आपण ती जिम चालवायला घेतली, 10 बाय 10च्या रूम मधली जिम चालवायची म्हटली आणि 2000 स्क्वेअर फूटच्या जिम मध्ये जाणं हे कितपत योग्य आहे? आणि ह्या जे चालवतात त्याचे इन्स्ट्रुमेंट तशा दर्जाचे नाहीयेत, त्यामुळे लोक लवकर घेण्यासाठी धजावत नाही. सर, छत्रपती अवॉर्ड 2002 आणि 3 ला मिळाला, तर सरकारकडून तुम्हाला कशा पद्धतीने संपर्क साधण्याची प्रक्रिया घडली? सरकारने संपर्क म्हणजे सरकार कसं होतं की जे तुम्ही नॅशनल केलं, इंटरनॅशनल केलं, 3-4 वर्षाचा जो क्रायटेरिया लावलेला आहे गव्हर्नमेंटने, 5 वर्षाचं तुमचं काय आहे स्पोर्ट्समध्ये, त्याच्यात कसं तुम्ही हे केलेलं नाव होती, त्याच्यावरती तो छत्रपती अवॉर्ड देतो. त्यामुळे त्याची दर्जा हे करू शकत नाही. आणि त्या अवॉर्ड म्हणजे सर्वसामान्य, तो पैशासाठी म्हणून नाही, पण जो भेटतो मान सन्मान तो खूप मोठा आहे. सरकारचं धोरण चांगलं आहे, फक्त राबवण्याची प्रक्रिया चांगल्या दर्जाची झाली तर त्याचं निश्चितच उच्च दर्जाचं नैपुण्य या ठिकाणी प्रकाशात येईल असं तुम्हाला वाटतंय? हो. सर, तुम्ही या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला चांगल्या दर्जाची माहिती दिली. तुमचं हे जे आंतरराष्ट्रीय स्तराचं जे कौशल्य या ठिकाणी आम्हाला दिसलं, माहिती सांगितली, त्याबद्दल NSCC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या वतीने
मी निश्चितच आपले आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.